रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहेत सगळे? एकदम नंबर 1 टकाटक. मित्र हो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योग रोज दुपारी 12 वाजता ही मालिका आजपासून आपण सुरू करतोय. आजचा हा पहिला दिवस आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 12 असे सोपे सहज करता येतील असे योग प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य एक नया पैसा खर्च न करता अगदी घर बसल्या तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होणार आहे. विनंती असेल की ही 12 दिवसाची मालिका तुम्ही दररोज न चुकता पहा आणि हे 12 योग सहजपणे अगदी फ्री मध्ये शिकून घ्या, त्याचे फायदे करून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. मित्र हो, योग म्हणजेच औषध आहे. जर त्या योगाला तुम्ही औषध समजून नियमितपणे सातत्यानं तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवलं तर तुम्हाला नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं चांगलं आरोग्य लाभण्यासाठी मदत होऊ शकते. मित्र हो, या 12 योगाच्या मालिकेचा पहिला योगा आहे जो सोपा आहे, ज्याचं नाव आहे वक्रासन. तुम्ही नाव ऐकलंच असेल. वक्र म्हणजे वाकडा, आसन म्हणजे बसण्याची स्थिती. कशा पद्धतीनं करायचंय, कोणी करायचंय, कुठल्या वेळेला करायचंय, कोणी नाही करायचंय, करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची, आणि सगळ्यात महत्वाचं वक्रासन करण्याचे आपल्या शरीराला आणि मनाला होणारे तब्बल 12 फायदे कोणते हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मित्र हो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वक्रासन नियमित करण्याचे 12 आरोग्यदायी शास्त्रीय फायदे सांगणार आहे, जे फायदे ऐकून तुम्हाला त्याचं महत्व कळेल आणि आजपासूनच तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वक्रासन करायला सुरुवात करणार याची मला 100% खात्री आहे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे आपल्या स्पाइन म्हणजे आपल्या मणक्यासाठी. आपल्या मेंदूकडून आलेलं जे काही नसांचं जाळं आहे संपूर्ण शरीरामध्ये पसरणार, ते आपल्या या मणक्याच्या हाडांच्या मधल्या पोकळीमधून येत असतं. आणि मणक्याची हाडं, त्याच्या बाजू असणारे स्नायू मजबूत होण्यासाठी आणि तिथल्या नसा खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणानं काम करण्यासाठी या आसनामुळे आपल्याला फायदा होणार आहे, ज्या माध्यमातून आपल्या मणक्याला एक चांगली लवचिकता येणार आहे. मणक्याचे आजार दुरुस्त होण्यासाठी आणि आजार होऊच नये म्हणून फायदा होणार आहे. दुसरा महत्वाचा फायदा आहे पोटामधल्या सगळ्या अवयवांच्यासाठी. मग तुमचं लिव्हर असेल, पॅन्क्रियास स्वादुपिंड असेल, स्प्लीन असेल, आतडी असतील, किडन्या असतील, ॲड्रिनल ग्लँड असतील, या सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा चांगला होईल आणि त्यांचं पोषण चांगलं होईल, त्यांना ऑक्सिजन चांगला मिळेल, त्यांची कामं व्यवस्थित पार पाडली जातील. त्यांच्यामध्ये तयार होणारे जे पाचक रस आहेत, वेगवेगळे एन्झाईम आहेत, जे पचनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, हे चांगल्या प्रकारे स्त्रावण्यासाठी मदत होईल आणि तुमच्या पोटातले अवयव एकदम 100% चांगलं काम करतील आणि त्यांच्या आजारापासून बचाव होईल. असतील त्यांचे कुठले आजार तर ते दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. लिव्हरचा कुठला आजार असेल, किडनीच्या काही समस्या असतील किंवा अजून काही आतड्याच्या समस्या असतील, याच्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळणार आहे. तिसरा महत्वाचा फायदा, तुमचं पचन खूप चांगलं सुधारणार आहे. हल्ली आपण बघतोय पचन विकार अनेक जणांना झालेले, मग ऍसिडिटी असेल, बद्धकोष्ठता असेल, मळमळ उलटी असेल, ढेकरा येणं असेल, पोटामध्ये गॅस होणं असेल, पोट गच्च होणं असेल, अपचन होणं असेल, भूक व्यवस्थित न लागणं असेल, तर ह्या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्याची ताकद या सोप्या वक्रासनामध्ये आहे, ज्याच्यामुळं तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत राहणार आहे. कारण पचनशक्ती चांगली असेल, खाल्लेलं व्यवस्थित अंगी लागलं, पचलं, ते शोषलं तर आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढेल आणि एकूण आपण मजबूत होऊ, तंदुरुस्त होऊ. चौथा महत्वाचा फायदा आहे डायबिटीस या आजारामध्ये रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही बघा, जेव्हा आपण वक्रासन करणार आहे तेव्हा आपल्या पॅन्क्रियाज ग्रंथीचं काम सुधारणार आहे आणि पॅन्क्रियाज मधून इन्सुलिन स्त्रावला जातो. जेव्हा वक्रासन करतो तेव्हा पॅन्क्रियाज ग्रंथीची कार्यक्षमता वाढते, तिथून इन्सुलिन चांगलं स्त्रावलं जातं. एवढंच नाही तर ते चांगलं शरीरामध्ये लागू देखील होतं. चा परिणाम म्हणून रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं शास्त्रोक्तरित्या मदत होते. त्यामुळे डायबिटीस या आजारामध्ये देखील हे औषधासारखंच काम करतं. पाचवा महत्वाचा फायदा आहे, तुमचं वजन कमी करायचं असेल, खास करून पोटाची चरबी कमी होण्यासाठी, कमरेची चरबी कमी होण्यासाठी याचा खूप चांगला आपल्याला फायदा होणार आहे. आणि तुमचं जे पोट आहे, तुमच्या शरीराचा जो बांधा आहे, कंबर जी आहे, ती एका चांगल्या
चांगल्या विशिष्ट शेप मध्ये येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. कारण हे असं योगासन आहे ज्याच्यामुळे इथल्या चरबीला वितळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे आणि तिथं एक चांगला शेप, चांगला बांधा तयार होण्यासाठी मदत होणार आहे. सहावा महत्वाचा फायदा, जेव्हाही आपण आसन करणार आहे तेव्हा आपली फुफ्फुस प्रसरण पावणार आहेत, एक्सपांड होणार आहे. त्याच्यामुळे फुफ्फुसाच्या संबंधित कुठले आजार असतील, सीओपीडी असेल, दमा असेल, ॲलर्जी असेल, सतत खोकला होत असेल किंवा तुम्हाला दम लागत असेल, अशा वेळी देखील फुफ्फुस चांगली प्रसरण पावतील, ती मोकळेपणानं श्वास आत घेऊ शकतील आणि सगळा घेतलेला ऑक्सिजन संपूर्ण शरीरभरामध्ये पोहोचण्यासाठी खूप चांगली मदत करणारं हे आसन आहे. त्याच्यामुळे फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं. किंवा महत्वाचा फायदा आहे, तुमच्या मनावर आलेला जो स्ट्रेस आहे, ताण आहे, तो कमी होणार आहे. तुम्हाला जर अँझायटी असेल, सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता, काळजी वाटत असेल, मनामध्ये भीती असेल, जास्तीचं चिडचिड होत असेल, जास्तीचा राग येत असेल, मन सतत चंचल राहत असेल, तर ते स्थिर ठेवण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी या वक्रासनामुळे आपल्याला फायदा होणार आहे. आठवा महत्वाचा फायदा, तुमच्या मेंदूचा फोकस वाढण्यासाठी, तुमचा अलर्टनेस वाढण्यासाठी, तुम्ही जास्त जागरूक राहण्यासाठी, तुमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष केंद्रित चांगलं होण्यासाठी आणि तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होणार आहे. नववा महत्वाचा फायदा आहे, तुमचा मानसिक थकवा कुठल्या कुठे निघून जाऊन मनामध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तयार होण्यासाठी मदत होईल. दहावा महत्वाचा फायदा, हृदयाच्या आरोग्यासाठी, जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, तुमच्या नाडीचा ठोका जास्त वाढला असेल किंवा कमी जास्त होत असेल, वारंवार तुम्हाला छातीमध्ये धडधड करत असेल, अनामिक भीती वाटल्यामुळं तुमच्या हृदयाचा वेग वाढत असेल, तर ह्या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं दुरुस्त करण्याची ताकद वक्रासनामध्ये आहे. 11वा महत्वाचा फायदा, तुमच्या शरीराचं एकूण पोषण, एकूण रुबाब, डौलदारपणा मेंटेन ठेवण्यासाठी याच्यामुळे फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचा 12वा फायदा, तुमच्या पायाच्या संबंधित कुठल्याही समस्या असू द्या, खास करून पाय जड पडणं, सायटिका आजार असेल किंवा बधिरता असेल, मुंग्या असेल, पायामध्ये आग पडणं असेल किंवा पायाची ताकद कमी होणं असेल, या सगळ्या समस्यांचं एक महत्वाचं कारण असतं, ते म्हणजे कमरेमध्ये, मणक्यामध्ये असणाऱ्या नसांमध्ये कुठेतरी दबाव आला किंवा त्याच्यामध्ये काही गडबड झाली. मात्र ह्या आसनाच्या मुळे मणक्यामध्ये असणाऱ्या ज्या नसा आहेत, नसांची जी मुळं आहेत, नर्व ज्याला आपण म्हणतो, ते सुरक्षित राहण्यासाठी, त्यांच्यामध्ये लवचिकता येण्यासाठी, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होऊन त्यांचं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी या वक्रासनामुळे आपल्याला फायदा होणार आहे. तर हे झाले 12 आरोग्यदायी शास्त्रोक्त फायदे दररोज नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे वक्रासन करण्याचे. आता बघूया वक्रासन नेमकं कसं करायचं, त्याचं व्यवस्थित विधी कशी आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, पाय पसरून बसायचं आहे, दोन्ही हात जे आहेत ते अशा पद्धतीनं बाजूला ठेवायचे, रिलॅक्स, अजिबात गोंधळ गडबड करायची नाही, राम कृष्ण हरी म्हणायचंय. आणि सुरुवात आपण शक्यतो डाव्या बाजूपासून करायचे. आता मी काय करेल, डावा पाय उचलेल आणि उजव्या गुडघ्याच्या तिथं आणून ठेवणार आहे आणि पाठीचा कणा शक्यतो सरळ राहील अशा पद्धतीनं काळजी घेणार आहे. डावा हात जो आहे तो माझा पाठीमाग आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकतं, या अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. आता मी काय करणार आहे, उजवा हात माझा घेणार आणि माझ्या या डाव्या पायाच्या इथं लावणार. तुम्ही उठून बघू शकता इकडं अशा पद्धतीनं, आणि अशा पद्धतीनं मी पूर्णपणे वळण्याचा प्रयत्न करणार. हे पहा, तुम्ही मान वळून ठेवायची. सुरुवातीला अर्धा मिनिट आणि त्याच्यानंतर 1-1 मिनिट तुम्ही या अवस्थेमध्ये प्रत्येक पायाच्या पोझिशन मध्ये राहणं अपेक्षित आहे. वक्रासन, पोटाला बसलेला जो पीळ आहे तो तुम्ही बघू शकता. नॉर्मल श्वास ठेवायचा आहे, नॉर्मल घ्यायचा आहे, सावकाश, राम कृष्ण हरी. मानदुखी, पाठदुखी सुद्धा कमी होईल. कंबरदुखी बहुतांशी महिलांना होत असते. त्या अशा पद्धतीने अर्धा ते 1 मिनिट सावकाश लक्षपूर्वक करायचंय आणि हळूहळू आसन तुम्हाला सोडायचंय. हात पूर्वस्थितीमध्ये घ्यायचाय, त्याच्यानंतर पाय सरळ करायचे, त्याच्यानंतर दुसरा पाय हे अशा पद्धतीने उचलायचा. जेवढा उचलते तेवढा, एवढा उचलायचा असेल तेवढा पण उचलू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. जास्त त्रास होईल, अवघड वाटेल, दुखेल, कळ लागेल, मुरगळेल असं अजिबात करायचं नाही. हळूहळू हा हात उचलायचा आणि अशा पद्धतीनं इथं लावायचा आणि हे पूर्णपणे तुम्हाला वळण्याचा प्रयत्न करायचा. अर्धा ते 1 मिनिट या अवस्थेमध्ये तुम्हाला राहायचं आहे. खूप छान. वक्रासन, खरं तर अर्ध मत्स्येंद्रासन हे सुद्धा ह्याच्या पुढची ऍडव्हान्स पोज आहे.
परंतु ती प्रत्येकाला जमेल असं नाही. वय वाढल्यानंतर आपल्याला काही मर्यादा येतात. मात्र अर्धमत्स्येंद्राचे जे फायदे होतात तशाच पद्धतीचे फायदे आपल्याला ह्या वक्रासनाचे सुद्धा होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे आवर्जून करा, शक्य तितकं वळण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने. खूप छान. अर्धा ते 1 मिनिट हे आसन तुम्ही आज करून पहा. तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील पाठवा. अगदी हा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत करून बघा. कशा पद्धतीने तुम्हाला करता येतं का, काय अडचणी येतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. करू शकता का तुम्ही, केल्यानंतर कसं वाटलं हे देखील सांगा. हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आसन सोडायचं आहे, पूर्वस्थितीमध्ये यायचं, पाय सरळ करायचा आहे आणि थोड्या वेळती आणि त्याच्यानंतर आपल्याला पायाला काय करायचं असं रिलॅक्स करायचंय आणि हाताला देखील तुम्ही अशा पद्धतीनं रिलॅक्स करू शकता. पाठ सरळ ठेवा, राम कृष्ण हरी म्हणा. आता पाहूया हे आसन कुठल्या वेळेला करायचंय. शक्यतो सकाळी उपाशीपोटी करा. सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या आधी करू शकता किंवा रात्रीचं जेवण झाल्याच्या नंतर साधारण 2.5 ते 3 तासांनी देखील हे आसन तुम्ही 100% चांगल्या पद्धतीनं करू शकता. आता हे करत असताना काय काळजी घ्यायची, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनंच करायचंय. जास्त ओढाताण करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं सावकाश करायचंय. गडबड गोंधळीत अजिबात करायचं नाही. मन स्थिर ठेवूनच हे आसन करायचे, तरच तुम्हाला हे सगळे फायदे होणार आहेत. आता हे आसन कोणी नाही करायचं, ज्या लोकांना मणक्याचा तीव्र स्वरूपाचा आजार आहे, मणक्याची हालचाल करायला नाही सांगितलेली आहे किंवा पोटाचं कुठलं ऑपरेशन झालंय, मणक्याचं कुठलं ऑपरेशन झालेलं आहे, अशा लोकांनी देखील हे आसन करायचं नाहीये किंवा करण्याच्या आधी आपल्या डॉक्टरांना एकदा सांगायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा आणि मगच हे करायचे. करत असताना सुद्धा हळूहळू सावकाश करायचंय. अगदी सुरुवातीला 15 सेकंद थांबा, त्याच्यानंतर 30 सेकंद, त्याच्यानंतर 1 मिनिट, त्याच्यानंतर हळूहळू 2 मिनिटासाठी सुद्धा या आसनामध्ये, या स्थितीमध्ये तुम्ही थांबू शकता. जेवढं जास्त थांबाल तेवढे जास्त फायदे तुम्हाला याचे करून घेता येतील. तर नक्कीच आजपासून हे आसन करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सोप्या वक्रासनाचे हे फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्य विषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.